नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि स्वीटकॉर्न खूप येतात। आपण शक्यतो स्वीटकॉर्न चाट करतो किंवा कटलेट करतो किंवा स्वीटकॉर्नचं सूप करतो। आज आपण गरम गरम असे स्वीटकॉर्नचे पराठे करणार आहोत। करायला एकदम सोपे आहेत। संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम असा हा नाश्ता आहे। अगदी भरपूर सारण भरून आपल्याला हा पराठा करायचा आहे आणि तो अजिबात फुटणार नाही। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला 2 कप स्वीटकॉर्न लागतील, सोलून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला अगदी भरभरीत वाटायचे आहेत। खूप बारीक पेस्ट करायची नाही तर त्याला पाणी सुटणार, त्यामुळे पल्स मोडवर बारीक करायचे आहेत। इथे आपली नॉर्मल कणिक भिजवून घ्यायची आहे। एका पसरट भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। इथे मी 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले की जिरे 1 टीस्पून टाका। इथे मिरची व आल्याची पेस्ट टाकलेली आहे। मिरचीची तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। इथे मी 4 मिरच्या घेतल्यात आणि 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि बारीक करून आपण टाकायचं आहे। पाणी न घालता वाटायचं आहे। ते खमंग भाजलं की आपल्याला बेसन 2 टेबलस्पून टाकायचं आहे। बेसनामुळे काय होईल की त्याला बाइंडिंग येईल आणि पराठा आपला फुटणार नाही। ते व्यवस्थित खमंग बेसन त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। शक्यतो पसरट भांडं वापरा, म्हणजे पाणी आटायला मदत होईल। मिश्रण पटकन कोरडं होईल। तर बेसन आपलं भाजून झालेलं आहे। इथे आपल्याला एक बारीक कांदा कट करून टाकायचा आहे। कांदा खूप भाजायचा नाही आहे, फक्त तो थोडासा सॉफ्ट करायचा आहे। नंतर कॉर्न टाकल्यानंतर तो आपोआप मऊ होईल। थोडासा परतून घ्यायचा आहे 1-1.5 मिनिटं। तर भरभरीत वाटलेले आपल्याला हे स्वीटकॉर्न टाकायचे आहेत। तर व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घ्या। गॅस मीडियमच ठेवा, मोठा करू नका। आता आपण सगळे मसाले घालून घेऊया। इथे हळद पाव टीस्पून टाका। आमचूर पावडर 1 टीस्पून टाका। धने जिरे पावडर 1 टीस्पून। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। जोपर्यंत त्या मिश्रणामधलं पाणी आटत नाही आणि ते मिश्रण त्या पॅनपासून वेगळं होत नाही, तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवर हे सतत हलवत राहायचं आहे। चवीनुसार मीठ टाका। तर मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या, कारण मीठ टाकल्यानंतर पाणी त्याला सुटणार आहे। त्यामुळे मीठ अगदी शेवटी टाकायचं आहे। एक ते 10 ते 15 मिनिटांनंतर अगदी मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि ते पॅनपासून सुटायला लागलं आहे। याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण गार करायला ठेवायचं आहे।
एका बाउलमध्ये गार झालेलं मिश्रण काढून घेऊया. थोडे तीळ लागतील. थंडीचे दिवस आहे, जितका आपण तिळाचा वापर करू तितकं चांगलं आहे. एक छोटीशी लातंबी घ्यायची आहे, एक गोळा घ्यायचा आहे आणि छोटीशी पोळी लाटून त्याच्यावर तीळ आणि कोथिंबीर दोन्ही पसरवायचे आहेत. आणि थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याच्यामुळं ते चिकटतील. तर बाजू उलटी करून पीठ लावून पातळशीर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी पातळ पोळी लाटायची आहे. ते मिश्रण त्रिकोणी आकारात आपल्याला पसरवायचं आहे. शक्यतो पराठे हे त्रिकोणी असतात, म्हणून त्रिकोणी आकारात आपल्याला ते मिश्रण ठेवायचं आहे आणि तिन्ही बाजूनी घड्या घालून समोस्यासारखे ते पॅक करून घ्यायचं आहे. तर बाजू उलटी करून हलकंसं फक्त पसरून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने ते मिश्रण पसरवायचं आहे, ज्याच्यामुळे ते चिकटेल. एका तव्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये तो पराठा टाकायचा आहे. तर तेल सोडून मंद गॅसवर खरपूस असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. समस्त आपला खुसखुशीत कॉर्न पराठा तयार झाला आहे. याच पद्धतीने दुसराही पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. शक्यतो मंद गॅसवर भाजायचा, म्हणजे तो असा खुसखुशीत होतो. सॉस बरोबर आणि वरून बटरही टाकलं तरी चालेल. बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. अगदी आतून पूर्ण भरलेलं असं सारण हा पराठा खायला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन हेल्दी आणि चटपटीत रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.